आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खरंच सावीने काय सुंदर गिफ्ट दिलंय ना आपल्याला. लहान मुलं किती निरागस असतात. आपल्याला वाटतं आपणच मोठे, आपल्याला सगळं कळतं, प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याकडे. पण लहान मुलं कधी कधी असं काहीतरी आपल्याला समजून जातात की आपण पण विचारात पडतो. खरंय. आणि मला अजून एक गोष्ट कळाली. माझी सगळ्यात जास्त काळजी घेणारी जर कोणी व्यक्ती असेल तर ती सावीच आहे. देवा देवा, ऐकतोयस ना? हे घोर कलियुग, घोर कलियुग. हल्ली लोक काही लक्षातच ठेवत नाही, विसरून जातात आपल्याला पटकन. देवा, बघतोयस ना तू? हो बघतोय ना देव. आणि ज्याला ऐकवायचं ना तो पण ऐकतोय. हो का? मला वाटलं हल्ली तुला जेवढं ऐकायचंय तेवढंच ऐकतेस आणि जेवढं बोलायचंय तेवढंच बोलतेस. अच्छा, मग अशी काय गोष्ट आहे जी मी बोललीच नाहीये किंवा मी ऐकलीच नाहीये? तर त्या दिवशी नाही आपल्या विषय चाललेला, विसरलीस? विसरली. हो, आठवत नाहीये तुला? ठीक आहे ना, मग मी आठवण करून देतो. जोर जोरात बोलतो सगळ्यांसमोर. मी काय घाबरतो का आता कोणाला? लग्न पण झालं आता आपलं. ठीक आहे. सुंदरी, आय गोदामावशी. आय डॅश डॅश डॅश. काय नाटकं करतेस ग तू? सावी अगदी तुझ्यावर गेली. असं? मग हे काय तू आवरायला घेतेस? हो, आवरूयात ना रे. मी काय म्हणतोय, मी हे सगळं करतो, पण मला असं म्हणायचं होतं की गोदाक्काने बरं झालं ना सगळ्यांना बोलवलं, आपली म्हणजे घर आवरायला मदत केली. नाही तर आपण आवरतच बसलो असतो. आवरतच नाही, तुला ते नाही बोलायचं. मध्येच काही उठून टाकतो. जे बोलायचं ते बोल. नाही, मी हेच बोलत होतो की मी म्हणत होतो की छप्पर करून घेतलं पाहिजे ना आपण पावसाळ्या आधी, नाहीतर नंतर प्रॉब्लेम होईल. आणि आपली पडवी पण आहे ना, तिचं पण थोडं काम आहे असं मला जाणवायला लागलं. ते बास ना, मला माहिती. अचानक अशा मुद्द्यांवर तर तू बोलणार नाही. जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल. मी म्हणत होतो की वेळ आहे आपल्याकडे, थोडं तर जरा गाव फिरून येऊया ना आता. हा, अरे पण खूप काम आहे, तू बघतोयस ना आदित्य. आणि आता जायचं म्हटलं की संध्याकाळ होईल रे. तेच म्हणतोय, नंतर संध्याकाळ झाल्यावर बाहेर फिरता येणार नाही. परत उद्या तुला काही काम आलं की परत निघावं लागेल. त्यापेक्षा हीच वेळ आहे, आता आपण जाऊया, छान गाव बघूया, सगळ्या जागा बघूया, फिरूया, मोकळी हवा खाऊया. चल ना. अरे पण मी आल्यावर तुला मदत करतो ना सगळं आवरायला. चल चल चल, म्हणजे चल आता फिरून हे ठेवलं, हे पण वाटल्यास जाऊ दे, आल्यावर आवडता येईल. चल. हो, चल. रेडी टू गो? चल.
म्हणजे? ऐका ना, ऐक, आपण एक सेल्फी घेऊया. ठीक आहे. मस्त. एक मिनिट उभा नाही ते. तुमच्या दोघांचा एक फोटो घेऊया आपण. का? मस्त फ्रेम आहे. अरे इकडे काय चांगली फ्रेम आहे. अरे छान फ्रेम आहे. उभार तू. उभारल्यानंतर तुला सांगतो. उभार. कमॉन. जवळ या जरा. पनिशमेंट दिले दोघांना. हा काय रे, जरा ठेव तिच्या. तुझीच बायको आहे, ठेव रे. आधी खांद्यावर हात ठेव, हवेत नको. काय ना, माझ्या कॅमेरामध्ये खांद्यावर हात ठेवल्यानंतरच फोटो निघतो. अरे ठीक आहे ना, काढ ना आता. कशाला ना. काढ लवकर. हा आता कस स्माइल. एक सेकंड. असंच राहू. चल कृष्णा, मी काय म्हणतो आता, पुढे कसं जायचंय? ऐक ना, डाव्या बाजूला घराचा रस्ता, उजव्या बाजूला ते जमीन वगैरे. कुठे जायचं? चल उजवीकडे जाऊया. आपण इथे का आलो, चुकीच्या रस्त्यावर? हा मला पण माहिती. ही कुठली जागा आहे? अरे गावाबाहेरची जागा आहे ही. आणि मी शाळेसाठी म्हणत होते ना, तेव्हा ती तेवढं फेन्सिंग केलं ना. तेवढीच जागा आहे ती. हा मग आता इथपर्यंत आलोय तर जाऊन बघूया ना. नाही नको, काही गरज नाही. आपण जाऊयात परत. हे बघ, असं नको करू. नंतर आपल्यालाच वाईट वाटेल की इथपर्यंत आलो आणि गेलो नाही, बघितलं नाही काही. चल ना जरा जाऊन बघून येऊ. अरे बरोबर बोलतोय तो. आता इथपर्यंत आलोय तर बघून घेऊया ना जागा. चल. सदर जागा ही मुजुमदार कुटुंबीय यांच्या मालकीची असून यावर कुठलेही हक्क अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. म्हणजे कायदेशीररित्या ही जागा त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली. असंच दिसतंय. तर राखीव जागा तसा बोर्ड त्यांचा दिसला असता, म्हणजे नसेलच राखीव जागा. नाही, पण माझा अंदाज कसा चुकेल?
मी इतकी वर्ष झालं या जागेसाठी झटते, तर अचानक हे कसं काय आलं? बरोबर आहे, नाहीतर राखीव जागेत त्यांचा स्वतःचा बोर्ड दिसला असता. कदाचित ही राखीव जागा नसेलच. कदाचित असू शकतं, मधल्या काळात ह्या घडामोडी झाल्या असतील. माझाच गैरसमज झाला बहुतेक. असो, निघूयात आता. काय चला आता काय. सावकाश. दिनांक 30 जुलै 1999 पासून सदर जागा ही शासनाने सरकारी शाळेसाठी आरक्षित केलेली. सदर जागेवर कुठलेही अतिक्रमण केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. मी तुम्हाला म्हणाले होते ना, माझा अंदाज चुकणार नाही. इथे शाळा करण्यासाठी मी कितीतरी वर्ष झालं झटतेय. अचानक इथे दुसरा बोर्ड येणं शक्यच नव्हतं. म्हणजे हरामखोरांनी पैशाचा खेळ करून या जागेवरती कब्जा केलाय. डोकं तरी बघा, बोर्ड इथेच टाकून गेले. तुम्ही मुद्दाम मला या जागेवर घेऊन आलाय का? बरं केलं. तुम्ही जर असं केलं नसतं तर ही गोष्ट आपल्या लक्षातच आली नसती. थँक्यू. आणि या जागेचं काय करायचं ते मी आता बघतेच. हा सगळ्याचा छडा लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. या जमिनीवरती पुन्हा शाळेचा बोर्ड उभा केल्याशिवाय मी हे गाव सोडणार नाही. ठीक आहे, आता निघूया आपण. चला. काही म्हणा, पण आपला संशय खरा ठरला. आपण म्हणतच होतो काहीतरी गडबड आहे आणि निघाली. उद्या तर सरपंचाला भेटायला पाहिजे. काय झालं, डोकं दुखतंय? हा रे, ऊन केवढं आहे बघ की. ऊन पण असतंय ना. अरे आदित्य, काय करतोयस? तेल मालिश करतो. अजून काय? अरे राहू दे, एवढं काही नाहीये. ऐक माझं. थांब ग, करू दे जरा नीट. डोकं दुखतंय ना तुझं? हा,
एक सांगू? बोल ना. खरंच खूप बरं वाटतंय रे. बरं वाटतंय ना. अजून काय पाहिजे मग? आदित्य, थँक्यू. थँक्यू का? तेल मालिश केली म्हणून? याच्यासाठी नाही रे, तू माझ्या इच्छेसाठी, माझी इच्छा पूर्ण व्हावी याच्यासाठी जे काय करतो त्याच्यासाठी. फक्त माझ्या इच्छेसाठी तू गावी आला. माझी इच्छा पूर्ण नाही झाली तर माझ्यापेक्षा तुझा जीव कासावीस होता. फक्त डोक्याला हात लावून बसले तर तू डोकं चेपून दिलं. थँक्यू फक्त ह्याच्यासाठी. तुला एक गोष्ट सांगू का? मी हे सगळं अजिबात तुझ्यासाठी करत. मी ना ऍक्च्युली फार स्वार्थी माणूस आहे. मी हे सगळं करतोय ना ते माझ्यासाठीच करतो. तुझ्यासाठी एखादी गोष्ट केली की तुला आनंद होतो आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यावर मला बरं वाटतं, म्हणून मी हे सगळं करतोय. कळलं का? इट इज ऍब्सोल्युटली सेल्फिश. अच्छा, बरं मी काय म्हणत होतो, आता बाकी सगळे विषय सोड. तो मग असं आपला विषय जो अर्धवट राहिला तो कंटिन्यू करू. कोणता? तो नाही का आपण देवाच्या पाया पडत होतो तेव्हा विषय चालू होता, तो कंटिन्यू करायला हवा आपण. अगं तू बोलता बोलता अर्धवट राहिली होती ना, ते कम्प्लीट कर. हे बघ राहू दे, मी काय म्हणते. कोण नाही, बस ना. काय आलं? कुठे झाली? आधी मला जे तू सांगत होतीस ते बोल. अरे पण आदित्य, दार उघड, मी दार तरी लावते. मग कोण नाहीये. तू एक काम कर, हे सगळे विषय सोड आणि सांग. आदित्य, दरवाजा उघडा आहे, आपण गावात आहोत, त्यामुळे दारही बंद नाही करतायत. ऐक माझं. कोण नाहीये, बोल ना तू. ऐक माझं. मी आधी दार. अरे आधी ऐक ना. सॉरी मला माहितीच नव्हतं. नाही, दार बंद असतं तर आम्ही नॉक करून आलो असतो, पण तुमचं तर नाही. एवढं काय त्यात, तू असं काय बघतो. ये बस, बस बसू. बस ना. वा, छान वाटतंय. तुम्ही दार बंद केलं असतं तर आम्ही वाचवलं असतं, पण आता काय नाही. काय काम काय होतं? काय कामाने आलेलं? अहो, माझ्या लक्षातच नाही आलं की गॅस संपला असेल म्हणून, आणि मी माझ्या घरी आमच्या पुरतच फक्त जेवण बनवलं. हा, जेवणाचं बोलायला आलो होतो. अशी पंचायत झाली बघा, आणि तेच सांगायसाठी आम्ही आलो होतो तुमच्याकडे. आम्ही येतो. चल कृष्णा. तुमचं झालं की या. माझं झालं मी जातो. तुमचं झालं की तुम्ही या. नाही, बसा 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 बसा. अरे बस आलो. या लवकर. जाऊ. टाटा. तुमचं झालं की झालं. तरी तुला सांगत होतो दार बंद कर म्हणून. तू ना माझं अजिबात ऐकत नाही. वेड आहे का? मंगलताई, अहो सकाळपासून देवघरात बसून आहात, देवासमोरून हल्ला सुद्धा नाही. अहो पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही तुमच्या. चला बरं जेवून घ्या. चला. खरंच शशीताई, मला नको हो जेवण, मला नाही जाणार. मंगलाताई प्लीज खाऊन घे ना काहीतरी. मालू, अगं रात्र झाली, त्यांचा अजून कसं काय फोन आला नाही ग? अहो करतील ते फोन, कामात असतील जरा. नाही, कामात असतील म्हणून ते फोन करणार नाहीत असं नाही होणार हो. आणि आदित्यला तर माहिती आहे ना, आपण इकडे सगळेजण काळजी करत असणार आहेत. मंगलाजी, तू अजून जेवायला नाही घेतलंस? मंगलाजी, तू जर अशी उपाशी राहिलीस ना तर आई मला ओरडेल, म्हणे
माझ्या आईची तू काळजी का नाही घेत? तू जेवून घे बरं आधी. हो, माझ्या लक्षातच नाही आलं की गॅस संपला असेल म्हणून, आणि मी माझ्या घरी आमच्या पुरतच फक्त जेवण बनवलं. अशी पंचायत झाली बघा. आणि तेच सांगायसाठी आम्ही तुमच्याकडे आलो होतो मगाशी. काय करायचं आता? पण आता गॅस नाही तर काही जेवायचं नाही. तेच तर ना. आणि बाहेर पण आता काही मिळणार नाही. नाही असं कसं? गॅस नाही म्हणून काय झालं? चुलीवर जेवण बनवू आपण. हो, चुलीवर जेवण करता येईल, पण माझ्या ढोपराने मला बसता येणार नाही बाबा. काळजी करू नका, चुलीवरचं जेवण खायला मिळेल आपलं. अरे हो, पण चुलीवर जेवण करणार कोण? आदित्य. काय? आदित्य? छान जेवण बनवतो, मस्त. हा, बनवे ना मी. मस्त जेवण बनव. चला बाबा, मी तर खूप खुश आहे. चुलीवरचं जेवण परत खायला मिळणार मला. एक मिनिट. हा तुमचा प्लॅन होता का मला जेवण बनवायला लावायचा? नाही असं कसं? आम्ही कसं प्लॅन करणार? नाही. हो नाही हो, खरंच गॅस संपलाय. खरंच गॅस संपलाय? ठीक आहे, मी पण काय घाबरत नाही. आता असं जेवण बनवून दाखवतो ना तुम्हाला, बघा तुम्ही. चला.